कोणत्या कार्यक्रमाला जायचंय किंवा मग कोणाला पक्षामध्ये घ्यायचं आहे, राजकीय फिल्टर लावण्याची गरज आहे? फिल्टर्स म्हणजे साधारणपणे आम्हाला माहिती असतेच. म्हणजे आता मी का नाही हगवणींच्या कार्यक्रमाला गेले, कारण का तो माझा स्वतःचा मतदारसंघ आहे आणि ही केस आलेली मला माहिती होती. म्हणून मी त्यांना कळवलं की बाबा ज्या कुटुंबामध्ये अशा घटना झाली आहे, मोठी सून कोर्टात आपलं पोलीस स्टेशनला गेली, अशाकडे मला जायची इच्छा नाही, कारण काही चुकीचं आहे. पण प्रत्येक वेळी सगळ्यांना माहितीच नसतं ना प्रत्येकाच्या घरातली. अनेक वेळा आमच्या सगळ्याच पक्षाचे नेत्यांचे लोकांबरोबर फोटो काढले जातात. काय कधी कधी आम्ही एअरपोर्टला असतो, एअरपोर्टला ट्रेन स्टेशन असेल, बस स्टँड असेल, आम्ही अनेक ठिकाणी जातो. मी सकाळी रोज वॉकला जाते, कुठेही शहरात असते, कोणी माझ्यावर फोटो काढतो आणि मी हो म्हणते. कारण शेवटी ते महाराष्ट्राचे किंवा देशाचे नागरिक आहेत, आम्हाला काय माहिती त्याचे काय केसेस आहेत. त्याच्यामुळे इतका हार्ड अँड फास्ट ते करता येणार नाही. आम्ही शेवटी लोकप्रतिनिधी आहोत, सगळ्याच पक्षाचे सगळे लोक. मला एवढा विश्वास महाराष्ट्राच्या सगळ्याच पक्षांवर आहे की जिथे एखाद्या सुनेवर अशी म्हणजे अशी एवढी क्रूर घटना घडेल, महाराष्ट्रातला कुठलाही राजकीय पक्ष हे सहन करणार नाही. एवढा माझा महाराष्ट्रातल्या मायबाप सगळ्या पक्षांवर तेवढा माझा विश्वास आहे. बाळ जे आहे त्या छोट्या बाळाच्या कस्टडीचा निर्माण अशा केसेसच्या कस्टडीला आपली काय प्रतिक्रिया, कशा पद्धतीनं येत्या काळात? नाही, प्रतिक्रिया नाही, अतिशय संवेदनशीलपणे त्या बाळाचं बघायला लागेल. कारण का हगवणे फॅमिली तर इधर ॲब्स्कॉन्डिंग आहे किंवा जेलमध्ये, आणि त्या संस्कारात एखादं मूल ठेवायचं म्हणजे बापरे, म्हणजे हिंमतच होणार नाही कुणाची. त्याच्यामुळे हे शेवटी त्या मुलाचं सगळं, त्या बाळाचं सगळं त्या आजी आजोबांनाच करावं लागेल. पण आता नियम कायदे ते सगळे आपण करू. आम्ही सगळे, मी कालच माझं त्यांच्याशी बोलणं झालं. माझे सहकारी प्रशांत जगताप त्यांच्या घरीही जाऊन आले, माझे सहकारी राहुल कलाटे ते रोजच त्यांच्याकडे जात आहेत. त्या भागातले सगळे लोक हे माणुसकीच्या नात्याने सगळे तिकडे एकामेकाला आधार देतात. त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी. काय ते स्टेटमेंट ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मला बोलता येणार नाही. पण हे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने हगवणे कुटुंब हे आमच्या सगळ्यांच्या ओळखीतलं अनेक, म्हणजे हगवणेंचे वडील काँग्रेस पक्षाचे खूप मोठे नेते होऊन घेतले, शून्यातून विश्व उभं केलं. त्यांच्या नातवंडांच्या केसेसमध्ये ह्या गोष्टी होत्या. इतका सुसंस्कृत माणूस, मी तुम्हाला काय सांगू, खूप अतिशय मुळशीच्या विकासामध्ये त्यांचं खूप योगदान त्यांच्या आजोबांचं. आणि आज ही कुटुंब, मुलं एवढी कष्टातून शिकवली, ते एवढी मोठी केली आणि अशी वागतायत, हे खूप म्हणजे आम्हाला अस्वस्थ करणार आहे गोष्ट, प्रचंड अस्वस्थ वाटतं. ही आत्महत्या नाही, हा खून आहे. ही आत्महत्या नाहीच आहे. या केसेसमध्ये मला आय एम कन्व्हिन्स्ड की या आत्महत्या नाही आहेत, या खून आहेत. बळी घेतात या मुलींचा. आणि हुंडा ही प्रथा बंद झालीच पाहिजे, याच्यासाठी कष्टांची पराकाष्ठा करू. पण प्रत्येक घरात वेळ पडली तर जाऊन आपल्या लेकींना त्यांचे अधिकार सांगण्याची वेळ आली. म्हणजे 21व्या शतकात इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल आपण बोलतोय आणि दुसरीकडे तर आमच्या पोरींच्या हत्या अशा होणार असतील तर या खरंच या विकासाचं काय करू असं कधी कधी अस्वस्थपणा आणि चीड येते अशा वेळेस. काल गोव्यामध्ये कुंभोहर या शासकीय विश्रामगृहात जवळपास 1.5 कोटींची रोख रक्कम जी आहे ती सापडलेली आहे. आमदार अनिल गोटे, माजी आमदार अनिल गोटेंनी खरं तर त्या विश्रामगृहाच्या बाहेर ठिय्या मांडलेला होता. अंदाज समितीचे जे अध्यक्ष आहेत आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वात जी टीम तिथे जाणार होती आमदारांची, त्यांच्याकरता हे पैसे जे आहेत ते जमवल्याचा आरोप जो आहे तो अर्जुन खोतकरांच्या पीएनी पैसे नेऊन त्या रूममध्ये ठेवले असल्याची आरोप केला गेला आहे. गंभीर आरोप अशा पद्धतीने. ह्या सगळ्या कृतीचा मी जाहीर निषेध करते. अनेक कमिटीजवर आम्ही सगळेच देशातले आमदार खासदार काम करतो, पण एखाद्या गव्हर्नमेंट गेस्ट हाऊसमध्ये अशी घटना घडते हे शॉकिंग आहे. म्हणजे महाराष्ट्रात काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये. आणि माझी मागणी राहील की ईडी आणि सीबीआयनी याची पारदर्शकपणे इन्क्वायरी करावी. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हुंडामुक्त महाराष्ट्र ही जी मोहीम आपल्याकडे होती, खरं तर आता प्रभावीपणे अंमलबजावणी
कायद्याची अंमलबजावणी होण्याची गरज आहे? हो 100%